आपण नेहमी ऐकलं असेल की गरज ही शोधाची जननी असते. अशी जी काहीशी गरज पडली समाजात फिरताना, वावरताना, सार्वजनिक ठिकाणी वावरताना आपल्या सगळ्यांना हे फील होतंय. आपल्या सगळ्यांच्या कानावर हे शब्द पडतायत. त्या क्षणापुरतं आपल्याला ते हट करतात. पण आपण सगळे आपल्या कामाच्या व्यस्ततेमुळे याच्यातून पुढे चालतो. पण ह्याच्यावरती लक्ष देत नाही की ह्याला काहीतरी आपण करू शकतो, की ह्याच्यावरती आपण काहीतरी करायला हवं. म्हणजेच शिवी. मला असं झालं की साधारणतः 1 जानेवारी 2024 आम्ही हे अभियान सुरू केलं. आणि अभियानाच्या पूर्वीचं थोडंसं तुम्हाला सांगतो. 2022-23 या दोन वर्षात माझ्या स्वतःच्या आयुष्यात काही क्षण, काही असे घटना घडत गेल्या की ज्याचा माझ्यावरती परिणाम झाला. मी सुद्धा माझ्या कामाच्या ठिकाणी, माझ्या वर्कशॉपमध्ये, माझ्या कामगारांशी किंवा कुठेतरी असं मित्रांशी माझ्या तोंडात शिव्या यायच्या. ह्याच माझ्या तोंडात आलेल्या शिव्या माझी पुढची पिढी, माझा मुलगा, माझा पुतण्या किंवा अजून कोण असेल हे ऐकतायत आणि कुठेतरी ते हे लर्न करतायत. ह्याची जाणीव मला एकदा झाली जेव्हा माझ्या मुलाच्या शाळेत, तो कॉन्व्हेंट स्कूलमध्ये आहे तरी सुद्धा त्याच्या स्कूलमध्ये पॅरेंट्स मिटिंगला गेल्यानंतर त्याच्या क्लास टीचरनी मला, मी आणि माझ्या मिसेसला, आम्हाला सेपरेट साईडला घेऊन सांगितलं की ही इज युझिंग बॅड वर्ड्स. अक्षरशः माझ्या अंगावर काटा आला. घरी गेल्यानंतर त्याच्या आईने त्याशी थोडंसं त्याला कॉन्फिडन्समध्ये घेऊन चर्चा करत करत त्याला विचारलं की तू कुठून शिकलास बाळा आहे. तर त्यांनी बोट माझ्याकडे दाखवलं आणि बोट माझ्याकडे दाखवल्यानंतर तर मी स्तब्ध झालो. मग मी स्वतःला मेमराईज केलं की मी कुठे शिवी दिली असेल, की ह्याने कुठे ऐकली. तर कधी काय होतं की आपण फोनवर थोडंसं चिडलेलो असतो, फोनवर बोलताना समोरच्या व्यक्तीच्या कामाबद्दल किंवा काय, चिडलेल्या याच्यामध्ये आपल्या तोंडून शिवी निघाली आणि आपल्या मुलांनी ती कॅच केली आणि त्याने वर्गात, शाळेत त्याच्या तोंडून ती शिवीचा उद्गार झाला. ही एक घटना होती. असं झाल्यानंतर आज आपल्या मुलांनी आपलं नाव वाईट प्रकारे केलेलं आहे. शाळेत नाव झालं पण खूप प्रसिद्ध झाल्यासारखं एक फील झाली, भावना झाली. मी ठरवलं की आज या घडीपासून आपल्याला स्वतःला बदलायचं आहे. मी माझ्या स्वतःवरती काम केलं, माझी वाणी सुधारली. शक्य तेवढं म्हणण्यापेक्षा मी 100% सुधारलो असं मी स्वतः कॉन्फिडेंटली म्हणू शकतो की मी शिवी द्यायचं पूर्णपणे बंद केलं. माझ्या कामाच्या ठिकाणी मला त्याचा बदल आणि त्याच्यातला फरक जाणवला आणि त्यानंतरचे रिझल्ट पण माझ्याकडे मला चांगले सकारात्मक रिझल्ट माझ्या अनुभवाला मिळाले. ही एक घटना होतीच. सोबतच एकदा मी एका शॉपिंग मॉल मधून बाहेर पडलो, मिसेस सोबतच होती. एका महाविद्यालयाची विद्यार्थी मॉलच्या बाहेर पार्किंगच्या ठिकाणी गप्पा मारत उभे होते आणि जसं तुम्हालाही अनुभव येत असेल, सार्वजनिक ठिकाणी, रेल्वे स्थानक असो, बस स्थानक असो, कुठेही, तर गप्पा मारताना मुलांमध्ये आता हे कूल झालेले की शिवी देणे. एका वाक्यात 2 शिव्या जर वापरल्या नाही तर तो मुलगा कसला, अशी त्यांची भावना झालेली. आणि साहजिक आहे त्याशिवाय मित्र आईवरून असतात, बहिणीवरून असतात, म्हणजे त्यांना त्याचा अर्थही माहित नाही पण ते शिवाय त्यांचा उच्चार करत असतात. बऱ्याच लोकांना ते अर्थ आणि त्याचा अर्थ माहित नाही. त्यांना त्यांचं एक माइंडसेट झालेलं आहे की आपण आपल्या मित्राला शिवी देऊन बोललो तर आपलं म्हणणं त्याला लवकर पटेल आणि लवकर समजेल आणि तो छान रिॲक्ट करेल. किंवा शिव्या देऊन बोललं नाही तर मग आपण मित्र कसले. हा एक न्यूनगंड त्यांच्यामध्ये आम्हाला नंतरच्या काळामध्ये अनुभवायला मिळाला की शिवी दिली नाही, शिवी देता येत नसेल तर त्या ग्रुपमध्ये आपल्याला समाविष्ट केलं जात नाही. किंबहुना असं म्हणू शकतो की आपल्याला त्यांच्या ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी पहिली अट आहे तर आपल्याला चांगल्यातल्या चांगल्या शिव्या देता आल्या पाहिजे. तर अशी एक भावना त्यांच्यामध्ये झाली. तर ते आमच्या कानावरती पडल्या. माझ्या मिसेसला ते राहवलं नाही आणि तिने त्यांना हटकलं, अरे बाळांनो, असं इतक्या घाणघाण शिव्या का देताय? बरं, आई वडिलांनी तर तुम्हाला शिकवलं नाहीये, मग असं का करताय? त्या मुलांनी 1 सेकंद थांबली आणि दुसऱ्या सेकंदाला त्यांनी जागा बदलली आणि 4-5व्या सेकंदाला लांब जाऊन परत त्यांनी ती चर्चा तशाच भाषेत आणि तशाच वल्गरिटीने सुरू ठेवली. तिला ह्याचं फार दुःख झालं की मी ह्यांना समजवायला गेले तर ह्यांनी जागा बदलली पण ह्यांची वाणी नाही बदलली. तर तिच्या डोळ्यात अश्रू आले आणि मी शक्यतो प्रयत्न करतो की मी तिला शब्द दिला की तुझ्या डोळ्यात पाणी येऊ देणार नाही. अच्छा. हा. आणि हे डोळ्यात पाणी आल्यानंतर मला खूपच फील झालं की असं कसं. तिने मला हे केलं की तुम्ही इतक्या प्रकारचे वेगवेगळ्या सामाजिक कार्यात तुम्ही आहात, मेडिकल हेल्थमध्ये आहात, आरोग्यासाठी करताय,
अनेक ह्याच्यामध्ये आहेत. मग ह्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. तर तिथून पुढे माझी खरी प्रेरणास्त्रोत ठरली ती माझी पत्नी ठरली, की तिनं मला यासाठी काहीतरी केलं पाहिजे ह्याची जाणीव करून दिली. मी थोडा रिसर्च केला की यासाठी काय करू शकतो आपण, की जेणेकरून आपल्याला या विद्यार्थ्यांमध्ये, या भावी पिढीमध्ये, बरं तिचं हे सगळ्या मागे तिचं सुद्धा एक स्वार्थ असा होता की आपला मुलगा उद्या आज शाळेत आहे, उद्या तो अशाच मुलांबरोबर कॉलेजमध्ये जाणार आहे, मग तिथे जर मी त्याला कुठे कुठे प्रोटेक्ट करीन, बराचसा वेळ तो बाहेर असेल, मग अशा संगतीत असेल, यांच्यासोबत असताना जर असे त्याचे शब्द कानावर पडले तर उद्या तो सुद्धा असाच होईल आणि त्याला तिसरं कोणतरी पालक येऊन त्याला टोकेल की अरे तुझ्या आईवडिलांनी असं शिकवलंय का तुला. तर ह्या सगळ्या तिच्या डोळ्यासमोर हे सगळं फिरत होतं. तिनं मला प्रेरणा दिल्यानंतर की काहीतरी केलं पाहिजे, तिचा काहीतरी हा शब्द माझ्यासाठी खूप लागून गेला. तिथून पुढे सुरुवात झाला शिवमुक्त अभियानाचा.